नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 यामधील सराव संच 2.2 हे पाहणार आहोत. लेसनचं नाव आहे वर्ग समीकरण. वर्ग समीकरण सोडवण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्या 3 पद्धतीमधील या ठिकाणी 2.2 या सराव संचामध्ये आपल्याला अवयव पद्धती विचारलेली आहे आणि या अवयव पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरणे कशी सोडवायची हे आपल्याला प्रथम पाहावं लागेल. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आपण कॅल्क्युलेशन करत असताना जर का समान चिन्हे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे असते, त्या दोन घटकांची बेरीजच करायची असते. ओके. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. आणि जर का दिलेल्या दोन्ही घटकांमध्ये भिन्न चिन्ह आलेले असतील, म्हणजे भिन्न चिन्ह असतील, तर आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करायची असते. आणि ह्या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. म्हणजे लक्षात ठेवायचं, समान चिन्ह असतील तर बेरीज आणि भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. हे अतिशय महत्वाचा ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. कारण बऱ्यापैकी आपल्याला काय होतं, तर या चिन्हांमध्येच गडबड होते आणि आपल्याला बऱ्यापैकी गणित सुटत नाहीत आणि प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. तर याच्यामध्ये हे गणित सोडवत असताना किंवा वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. तर पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला सराव संच 2.2 मध्ये x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. ओके. आता या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सोडवत असताना अवयव पद्धतीने सोडवत असताना काय करायचंय, तर प्रथम आपल्याला पहिला घटक आणि शेवटचा घटक, म्हणजे ऍक्च्युली आता या ठिकाणी किती पद असतात, 3 पद असतात. पहिलं पद कोणतं आहे, x वर्ग. दुसरं पद आहे वजा 15x आणि तिसरं पद आहे अधिक 54 आणि इक्वल टू 0. ही जी उजवी बाजू आहे ती उजवी बाजू या वर्ग समीकरणामध्ये 0 दाखवायची असते. या ठिकाणी पण x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 केलेलं आहे. म्हणजे ही डावी बाजू आहे ती डावी बाजू आपल्याला टोटली 3 पद दिली जातात आणि उजव्या बाजूमध्ये आपल्याला 0 हे पद दिलं जातं, म्हणजे 0च असतं, त्या ठिकाणी काहीच नसतं, म्हणजे 0. आता हे सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर पहिलं पद आणि तिसरं पद जे आहे या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा. काय करायचा, गुणाकार. गुणाकार म्हणजे कोणाकोणाचा, तर या ठिकाणी हे पहिलं पद आहे. ओके. आणि या ठिकाणी हे दुसरं पद आहे. पण पहिल्या पदाचा सहगुणक घ्यायचा आणि शेवटचा पद या दोन्हीचा गुणाकार करायचा. तर ऍक्च्युली या ठिकाणी काहीच नाहीये, म्हणजे फक्त x वर्ग आहे, म्हणजे सहगुणक नसतो, त्यावेळी किती असतो, 1 असतो. म्हणून या ठिकाणचा 1 आणि हा 54 या दोन्हींचा गुणाकार करूया. गुणाकार किती येतो, 54 एके 54 येतो. म्हणून या ठिकाणी 54 गुणिले 1 म्हणजेच किती आला रे, 54 आला. ठीक आहे. आपल्याला हा 54, आता याचे आपल्याला अवयव पाडायचे. म्हणजे 54 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तर पहिली गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे, कोणकोणती, तर बघूया आपण किती अवयव निघतात. 54 एके 54, या दोन्हीचा गुणाकार 54 येतो. त्याचबरोबर 54 चे निम्म किती, 27. 27 दुने 54. ठीक आहे. त्याचबरोबर अजून 9 सक 54, म्हणजे 9 आणि 6 या दोन्हींचा पण गुणाकार आपल्याला किती मिळतो, 9 सक 54 मिळतो. म्हणजे आपल्याला अशा संख्या शोधायच्या की ज्या त्या दोन संख्यांचा गुणाकार हा 54 आला पाहिजे. ठीक आहे. अशा रीतीने अजून कुठल्या संख्येने भाग जातो का आपल्याला, तर यातल्या आता आपल्याला या 3 संख्या म्हणजे 3 घटक भेटले. ओके. 3 जोड्या भेटल्या. आता यामध्ये ऍक्च्युली आपल्याला कोणती जोडी पाहिजे, हे शोधायचं कसं, तर बघा यामध्ये आपण हे शोधण्याची जबाबदारी ह्या तिसऱ्या पदाला द्यायची. तिसऱ्या पदाला चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे. बरं का, चित्र या ठिकाणी चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे. मग या ठिकाणी अधिक चिन्ह आहे म्हणजे कोणत्या दोन संख्यांची बेरीज, बरं का, इथं अधिक आहे म्हणून कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही 15 येते, असं आपल्याला बघायचं. आता कोणत्या दोन संख्यांची बेरीज, बघा जोडी कशी ठरवायची आहे, तर या तिसऱ्या पदाला जे चिन्ह आहे बेरीजेचं, म्हणजे कोणत्या दोन संख्यांची बेरीज मधल्या पदा एवढी येते हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे मला वाटतं या ठिकाणी आणि 6 या दोन बेरीज किती येते, 15 येते. ओके. म्हणजे 9 आणि 6 हे आपल्याला घटक फिक्स झाले. मग या ठिकाणी आपण 9x घेऊया आणि या ठिकाणी 6x घेऊया. ओके. म्हणजे ही जी जोड आहे ती आपली जोड फिक्स झाली. आणि x का घेतलं,
कारण या वर्ग समीकरणामध्ये x हे एकमेव चल आहे म्हणून x घेतलं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी 9x आणि 6x झालं. आता आपल्याला काय करायचंय, महत्वाची गोष्ट आहे चिन्हांचा विषय. आता याला चिन्ह कोणतं द्यायचं, याला चिन्ह कोणतं द्यायचं. तर आपण ह्या दोन्हींची काय केली, त्यावेळी 15 आलं रे, तर बेरीज केली म्हणून 15 आलं. म्हणजे बेरीज कधी केली जाते, ज्यावेळी समान चिन्ह असतील त्यावेळी, बरोबर का नाही. मग या ठिकाणी समान चिन्ह म्हणजे कोणाचे समान चिन्ह, तर या ठिकाणी एकतर अधिकाधिक असेल किंवा या ठिकाणी वजा वजा असेल. ओके, इथे अधिकाधिक असेल किंवा वजा वजा असेल म्हणजे समान चिन्ह आहेत म्हणून या ठिकाणी 15 आलं. मग या ठिकाणी आपण मधल्या पदाला चिन्ह कोणतं आहे पाहूया. कोणतं आहे, वजा. म्हणून या ठिकाणी पण वजा द्यायचं आणि या ठिकाणी पण वजा द्यायचं म्हणजे हे दोन समान चिन्ह झाली आणि ह्या दोन समान चिन्हांची बेरीज या ठिकाणी किती आली, 15 आली. ओके, आणि म्हणून मधल्या पदाच्या ऐवजी आपण जी जोड शोधली ही जोड आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायची. म्हणजे कसं होणार पहा, पहिलं पद आहे असं लिहिलं, 15x च्या ऐवजी आपण 9x लिहायचं म्हणजेच वजा 9x आणि त्याचबरोबर वजा 6x आणि हे अधिक 54 आहे असं लिहिलं आणि इक्वल टू 0. काय केलं, तर मधल्या पदाऐवजी आपण त्या दोन म्हणजे एक जोड आपण शोधून काढली. त्या ठिकाणी 9x आणि हे 6x हे या मधल्या पदाच्या ऐवजी आपण राईट डाऊन करून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय पाहायचंय, तर या ठिकाणी आपल्याला दोन जोड्या तयार करायच्या. या दोन जोड्या कोणकोणत्या, तर या ठिकाणी ही एक जोड तयार होती, त्याचबरोबर ही एक जोड तयार होती. ठीक आहे, आता ह्या दोन जोडींमधील पहिल्या जोडीचा आधी विचार करूया आणि पहिल्या जोडीमधील आपण कॉमन फॅक्टर्स बाहेर काढूया. आता पहिल्या जोडीमध्ये कॉमन फॅक्टर कोणता येतो, तर ते कॉमन फॅक्टर शोधत असताना काय करायचं, एक डिस्क्रिप्टिव्ह आणि विस्तारित स्वरूपामध्ये सांगतो असं की एक्स स्क्वेअर म्हणजेच काय असतो रे, एक्स गुणिले एक्स आणि 9x म्हणजे काय असतं रे, 9 गुणिले एक्स. कॉमन काय निघाला, हा एक कॉमन निघाला आणि हा एक कॉमन निघाला म्हणजेच दोन्ही मध्ये कॉमन घटक आहे एक्स म्हणून आपण एक्स कंसाच्या बाहेर लिहूया. ठीक आहे, आता कंसामध्ये आपण काय काय लिहायचं, तर पहिल्यामध्ये काय राहिला, हा एक्स राहिला. ठीक आहे, हा वजा तसाच गेला. पुढे दुसऱ्यामध्ये काय राहिला, हा 9 राहिला म्हणून 9 लिहिला आणि ब्रॅकेट कंप्लीट. काय केलं, तर या पहिल्या जोडीमधील ह्या ग्रुप मधील आपण जे कॉमन फॅक्टर आहेत ते बाजूला काढले, कंसाच्या बाहेर लिहिला आणि जे कॉमन नाहीये, जे सामायिक अवयव नाहीये ते आपण कंसामध्ये लिहिले. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, एक्स आणि ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 9. आता सेम दुसऱ्या बाबतीत आपल्याला पण तसंच करायचंय. आता दुसऱ्या बाबतीत तसं करत असताना सुद्धा आपल्याला काय करायचंय, तर विस्तारित स्वरूपामध्ये जर सांगायचं तर या ठिकाणी 6x म्हणजेच 6 गुणिले x. आता या ठिकाणी 54 इक्वल टू 54 म्हणजे काय रे, हे 6 जर आपण कॉमन घेतला तर 6 9 54 भेटतं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा 6 आणि हा 6 आपल्याला काय भेटला, कॉमन भेटला. म्हणून आपण या ठिकाणी हे वजा तसंच लिहिलं आणि हे कॉमन 6 लिहिलं. आता ब्रॅकेट मध्ये काय काय लिहायला लागेल आपल्याला, तर वजा 6x म्हणजे 6 कॉमन निघाला तर राहिला काय रे, x राहिला. त्याचबरोबर या ठिकाणी 9 राहिलेला आहे म्हणजे जर 54 मधून आपण 6 बाहेर काढला, बघा 54 मधून 6 बाहेर काढला तर काय राहिलेला आहे, 9 राहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण 9 लिहूया. ठीक आहे, आणि ब्रॅकेट कंप्लीट. तर पूर्वी या अधिकचं या ठिकाणी वजा होईल कारण या ठिकाणी वजा आहे, इथे वजा आहे म्हणजे पुढील प्रत्येक पदाचे चिन्ह चेंज होतात म्हणून या ठिकाणचं अधिकचं काय होईल, वजा होईल इक्वल टू 0. ठीक आहे, अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी तिसरी स्टेप आपल्याला कंप्लीट करायची. पुढे काय करायला लागतं आपल्याला, आपले जर दोन ब्रॅकेट सेम आले, सारखे आले म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. आता सेम ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट घ्यायचा म्हणजे काय करूया आपण, बघा ना x वजा 9 आहे, या ठिकाणी पण x वजा 9 आहे. आपण हे दोन्ही लिहिण्यापेक्षा एकच लिहूया म्हणून काय करूया आपण, बघा ब्रॅकेटमध्ये x वजा 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, तर ब्रॅकेटच्या बाहेर जे घटक आहेत ना त्याचा एक ब्रॅकेट बनवायचा म्हणजेच x वजा 6. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला x वजा 9 आणि x वजा 6 आपल्याला भेटलं. तर आपल्याला आता x ची किमती काढायच्या. तर बघा x हे कंस काढून टाकूया म्हणून x वजा 9 इक्वल टू 0 किंवा आता या ठिकाणचं आपण घेऊया x वजा 6 इक्वल टू 0. ठीक आहे,
आता या ठिकाणी आपण x वजा 9 घेतला म्हणजे ब्रॅकेट काढला. ब्रॅकेट काढल्यानंतर इथे x वजा 9 बरोबर 0 आला. या ठिकाणी x वजा 6 बरोबर 0 आला. आता x ची किंमत काढायची म्हणून x त्याच्या जागेवर ठेवूया, हे इक्वल टू तसंच ठेवूया आणि हे वजा 9 जे अलीकडे आहे ते पलीकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे, अधिक 9 होणार. म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती भेटली, 9 भेटली. किंवा दुसरी किंमत आपल्याला काय भेटते, तर x इक्वल टू तसंच दिला आणि वजा 6 जर आपण पलीकडे नेले तर मिळाले काय, अधिक 6 आणि आपल्याला त्याची किंमत भेटली x बरोबर 6. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पहिल्या समीकरण सोडवल्यानंतर, अवयव पद्धतीने सोडवल्यानंतर आपल्याला ज्या किमती भेटल्या त्या किमती आपल्याला कोणकोणत्या भेटल्या, तर x बरोबर 9 आणि दुसरा x बरोबर 6. म्हणून या ठिकाणी 9 आणि दुसरं आपल्याला काय मिळेल, 6. ही काय भेटेल आपल्याला, उत्तर. तर अशा रीतीने आपल्याला ह्या x च्या दोन किमती काढायच्या आहेत. आता दुसऱ्या गणिताच्या बाबतीत बघूया. तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर समान चिन्ह असेल तर बेरीज, भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्याच. पुढं दुसरं समीकरण x² + x - 20 = 0. याच्यामध्ये आपल्याला पहिले पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करायचा, म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक आणि शेवटचं पद. तर बघूया आपण, या ठिकाणी आहे 20, या ठिकाणी आहे 1. ओके, 20 एके 20 या ठिकाणी आपण बाजूला घेऊन घेऊ. आता हे 20 एके 20 या 20 चे आपण अवयव पाहूया. 20 एके 20, परत 10 दुने 20, परत 5 गुणिले 4 5 20, परत अजून कशाने जातोय बघा. आता ह्या तीन जोड्या आपल्याला भेटल्या. हे तीन गोष्टी भेटल्यानंतर यातली फिक्स जोडी कोणती ठेवायची आपल्याला, तर हे आपण कुणाला विचारायचं, तर ह्या 3 नंबरच्या पदाच्या चिन्हाला विचारायचं. 3 नंबरच्या पदाला चिन्ह कोणतं आहे, वजा. म्हणजेच कोणत्या दोन संख्यांची म्हणजे कोणत्या एका जोडीची वजाबाकी या ठिकाणी नाही, म्हणजे कोण असतो रे, 1 असतो ना, इथे असतो 1. तर कोणत्या दोन जोडीची म्हणजे एकाची, म्हणजे कोणत्या एका जोडीची वजाबाकी आपल्याला किती मिळते, 1 मिळते. तर कोणत्या दोन जोडींची वजाबाकी 1 मिळते हे आपल्याला शोधून काढायचं आहे. मग 5तून 4 गेले की राहिलं 1, म्हणजे आपल्याला 5 आणि 4 परफेक्ट भेटला. 5 आणि 4 या ठिकाणी चल कोणता आहे, x आहे, म्हणून या ठिकाणी 5x आणि या ठिकाणी 4x. ठीक आहे. आता आपल्याला ही जोड भेटली. ही जोड आपल्याला ऍक्च्युअली कुठे यूज करायची आहे, मधल्या पदाच्या ऐवजी. बिफोर दॅट चिन्ह कोणकोणते आहेत आपल्याला पाहिली पाहिजे. याला कोणतं चिन्ह द्यायचं, याला कोणतं चिन्ह द्यायचं, आपण हे पाहूया. या ठिकाणी आपण केली वजाबाकी केली, म्हणजे चिन्ह कसे असणार आहे, भिन्न. ओके, भिन्न चिन्ह असणार आहे, म्हणजे वजा आणि अधिक तरी असणार आहेत, आणि अधिक तर किंवा वजा तरी असणार, म्हणजे हे दोन्ही पण आपल्याला असणार आहेत. मग आपल्याला मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह देऊया, या ठिकाणी मोठी संख्या आपल्याला धरायची आहे, मोठ्या संख्येला या ठिकाणचं चिन्ह द्यायचं बेरीज, म्हणून या ठिकाणी 5x ला आपण बेरीज देऊया. आपल्याला भिन्न चिन्ह द्यायचे आहेत म्हणजे या ठिकाणी वजा असणार. अशा रीतीने आपल्याला ही जोडी फिक्स होते आणि म्हणून 5x आणि वजा 4x या दोन्ही आपल्याला किमती किंवा ही जोड आपल्याला प्राप्त झाली. आता ही जोड आपल्याला मधल्या पदाच्या ऐवजी मेन्शन करूया. म्हणून यामध्ये आपल्याला लिहायला लागेल पहिले पद आहे असं, दुसरं पद आपल्याला त्याच्या ऐवजी लिहायचं अधिक 5x, परत वजा 4x आणि हे वजा 20 तसंच इक्वल टू 0. यामध्ये आता दोन जोड्या करूया. एक जोड पडली x² अधिक 5x, दुसरी जोड आपल्याला मिळाली वजा 4x वजा 20. आता पहिल्या जोडीतून कॉमन घटक फाइंड करूया. पहिल्या जोडीमध्ये कॉमन कोणकोणतं आहे रे, तर बघा ना, या ठिकाणी x² आहे, या ठिकाणी पण x आहे, म्हणजे इथे पण x आहे, इथे पण x आहे, म्हणजे बाहेर आपण x कॉमन घेऊया. ओके, या ठिकाणचा x² मधला 1x बाहेर आला, म्हणजे आतमध्ये 1x राहिला. ओके, त्याचबरोबर यामध्ये 5x मधला हा x बाहेर आला, राहिला काय रे, अधिक 5, म्हणजे हे अधिक तसंच आणि हे 5 राहिला. ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, आता पुढं वजा 4x आणि वजा 20 यातून आपण कॉमन फॅक्टर काढूया. तर या ठिकाणी हा वजा 4 आहे ना, तो 4 वजा 4 कॉमन जर काढला बरं का, आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिला, मग हा x राहिला. त्याचबरोबर या ठिकाणी वजा 4 म्हणजे 4 जर बाहेर काढला तर 4 गुणिले किती केलं असतं 20 येतंय 5, म्हणजे 4 × 5 = 20.
या ठिकाणी वजा चिन्ह, या ठिकाणी वजा चिन्ह, या ठिकाणी काय होईल मग अधिक, कारण इथे वजा असेल तर पुढील प्रत्येक पदाचं चिन्ह चेंज होणार आहे, म्हणून या वजाच काय झालं अधिक. सरळ लक्षात ठेवा, समान चिन्ह आहेत बेरजेचं चिन्ह द्या, भिन्न चिन्ह आली वजाचं चिन्ह द्या. ओके. पुढं दोन्ही कंस आपले सारखे आले का, तर यस, दोन्ही कंस सारखे आले तर दोन्ही पैकी आपल्याला एक कंस घ्यायचा, म्हणून x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये कंसाच्या बाहेर असलेली पदे घेऊया, x वजा 4 इक्वल टू 0. आता कंस काढून टाकूया, म्हणून या ठिकाणी लिहूया x अधिक 5 बरोबर 0 किंवा काय येईल रे, x वजा 4 बरोबर 0. परत आपल्याला x ची किंमत काढूया, म्हणून x बरोबर हे अधिक 5 पलीकडे गेले झाले वजा 5, ही एक किंमत आपल्याला मिळाली. किंवा दुसरी किंमत आपल्याला काय मिळते, तर हे x त्याच्या जागेवर ठेवलं तर हे वजा 4 आहे, अलीकडे पलीकडे नेले काय झाले रे, अधिक 4 झाले, म्हणजेच फक्त 4. म्हणजेच x च्या दोन उकल किंवा दोन किमती भेटल्या आपल्याला, ते आपण या ठिकाणी लिहूया वजा 5 आणि किती आहे 4. अशा रीतीने आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं असेल ते वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कसं सोडवायचं, तर अशा रीतीने आपल्याला सोडवावं लागेल. लगेच आपण तिसरं गणित पाहूया. तिसरं गणित आहे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे 2y चा वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला कसं अवयव पद्धतीने सोडवायचं, तर बघा सरळ सरळ, पहिले पदाचा सहगुणक आणि शेवटचे पद या दोन्हींचा गुणाकार. ओके. आणि म्हणून 13 गुणिले 2, 13 दुने 26. ओके. अवयव पाडूया, एक घ्या 26 एके 26, दुसरा आहे 13 दुने 26, अजून काय येतोय का रे, तर 13 दुने 26, अजून काय आपल्याला अवयव पडतोय का, तर हे दोन तरी आपल्याला जोड्या भेटल्या, तर दोन जोडीपैकी कोणती जोड आपल्याला फिक्स करून घ्यायची, हे आपण कुणाकडे बघून करायचं, तर ह्या शेवटच्या पदाचं चिन्ह बघायचं. शेवटच्या पदाचं चिन्ह आहे अधिक, म्हणजेच कोणत्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला मधल्या संख्ये एवढी येते, म्हणजेच अधिक 27 कुणागुणाची, 26 आणि 1 ह्या दोन्हींची बेरीज आपल्याला 27 येते, म्हणून हे 26 घेऊया आणि या ठिकाणी 1 घेऊया. ओके. आता चल कोणता आहे रे, इथे y आहे, म्हणून इथे y घेतला, दोन्ही ठिकाणी y घेतलं. ओके. आता आपल्याला काय बघायचंय, चिन्ह कशी ठरवूया आपण, तर आपण बेरीज केली याचा अर्थ या ठिकाणी समान चिन्ह असणार. ओके. आता समान चिन्ह असतील तर आपल्याला काय रे, एकतर अधिक अधिक असेल किंवा वजा वजा असेल. मग या ठिकाणी आपण इथे बघूया मधल्या पदाला अधिक आहे म्हणजे इथे पण अधिक येणार आणि इथे पण अधिक येणार, आणि मिळालेली जोड ही आपण मधल्या पदाच्या ऐवजी भरायची. तर भरूया, चला काय होते पहा, या ठिकाणी 2y त्याच्या जागेवर तसंच 2y चा वर्ग अधिक 26y अधिक 1y, म्हणजेच फक्त y बरं का, नाही म्हणजेच 1 असतं, 1 लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, आणि हे अधिक 13 आहे असं बरोबर 0. पुढं ही एक जोड भेटली आपल्याला, ही एक, दोन्ही जण कॉमन फॅक्टर बाहेर काढूया. पहिल्यामध्ये आहे 2y चा वर्ग, म्हणजेच y तरी एक कॉमन निघेल कारण दुसऱ्यामध्ये पण आहे, ठीक आहे, पण पहिल्यामध्ये 2 पण आहे, म्हणजे 2 गुणिले इथे 13 केला असता आपल्याला 26 उत्तर येते, 13 गुणिले 26. मग काय होतंय, तर याच्यामध्ये निघतंय बाहेर 2y बरं का, मी ब्रॅकेट मध्ये लिहितो, हे 2y बाहेर निघलं, 2y वर्गातनं 2y बाहेर निघलं, राहिलं फक्त 1y. आता या ठिकाणी हे 26 काय बाहेर निघले नाही, परंतु हे y बाहेर काढला आपण, 26 किती गुणिले 2 केला असता 26 येते 13, म्हणून अधिक 13. ठीक आहे. पुढं या ठिकाणी y अधिक 13 आहे. आता y अधिक 13 याच्यामध्ये कोणाचं सारखं पद दिसत नाहीये आहे ना, कॉमन फॅक्टर दिसतच नाहीये, आणि कॉमन फॅक्टर दिसत नसतो त्यावेळी कोण असतो, 1 असतो, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं, अधिक 1 लिहून घ्यायचा, आणि ब्रॅकेट मध्ये काहीच नाहीये म्हणजे आहे तो घटक भिन्नच आहे ना, म्हणजेच कॉमन नाहीये म्हणून y अधिक 13 आहे असं इक्वल टू 0. पुढं आता दोन्ही ब्रॅकेट सेम आले, त्या दोन्ही ब्रॅकेट पैकी आपल्याला एक ब्रॅकेट घेऊया, म्हणून इथे लिहितो मी y अधिक 13
आणि ब्रॅकेटच्या बाहेर असलेले घटक आहेत त्याचा एक ब्रॅकेट करतो 2y अधिक 1 इक्वल टू 0. कंस काढून टाकूया. म्हणून काय आला y अधिक 13 बरोबर 0 किंवा दुसऱ्या कंसामध्ये काय आला रे 2y अधिक 1 बरोबर 0. ओके, हे 2y अधिक 1 बरोबर 0 म्हणजे हे कंस फक्त काढून टाकला रे. पुढं y ची किंमत काढायची आहे. y त्याच्या जागेवर इक्वल टू हे अधिक 13 पलीकडे गेले झाले वजा 13. पहिली किंमत आपल्याला मिळाली. किंवा दुसरी किंमत आपल्याला कशी मिळते तर 2y त्याच्या जागेवर ठेवूया आणि अधिक 1 पलीकडे घेऊन जाऊया इक्वल टू अधिक 1 चं झालं वजा 1. परत y बरोबर हे वजा 1 त्याच्या जागेवर हे 2 गुणिले आहे तिकडे लिहिले तर भागिले, म्हणून या ठिकाणी y बरोबर वजा 1/2 ही किंमत आपल्याला इथं मिळाली. ओके, पुढचं गणित 5m चा वर्ग इक्वल टू 22m अधिक 15. ऍक्च्युअली आपल्याला वर्ग समीकरण असतं तसं इथे दिसत नाही. तर अशा वेळी काय करायचं, कसं जरी दिलं आपल्याला छेद आला किंवा एखादं रूट मध्ये आलं तर काहीही टेन्शन न घेता पहिल्यांदा सरळ रूप द्यायचं. सरळ रूप द्यायचं म्हणजे काय ax वर्ग अधिक bx अधिक c या फॉर्म्युलानुसार ax वर्ग अधिक bx अधिक c इक्वल टू 0. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला वर्ग पाहिजे. याचा अर्थ 5m वर्ग हे त्याच्या जागेवर सफिशियंट आहे, तिथंच पाहिजे ते. आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे 22m आहे ते आपल्याला अलीकडे आणले, ते आहे अधिक 22m, इकडे आणले झाले वजा 22m. ओके, त्याचबरोबर पलीकडेच आहे अधिक 15, ते आपण अलीकडे आणले झाले वजा 15. आणि बरोबर चिन्हाच्या खाली काय बरोबर चिन्हाच्या पलीकडचं सगळी तिकडे आणल्यानंतर काय राहिलं भोपळा, म्हणून 0 झालं. याला दिला आपण सरळ रूप. आता ह्या सरळ रूप मध्ये आपण काय करायचंय, पहिल्या पदाचा सहगुणक आणि शेवटच्या पदाचा आपण गुणाकार करूया. म्हणून काय होते बघा 15 हे आणि 5 हे 15×5 75. ओके, 75 चे अवयव पाडूया आपण. 75 चे अवयव काय काय येतात रे तर 5 ने पूर्ण भाग जातोय, म्हणून 5 गुणिले 15 15×5 75. ओके, किंवा 15 गुणिले 5 काय सुद्धा अडचण नाही. 15 गुणिले 5 त्याचबरोबर 75 एके 75 त्याचबरोबर 25 त्रिक 75. ओके, 3 आपल्याला जोड्या भेटल्या, पण फिक्स कुठली करूया, कुणाला विचारूया, शेवटच्या पदाच्या चिन्हाला. शेवटच्या पदाचं चिन्ह आहे वजा, म्हणून कोणत्या दोन जोडीची म्हणजे कोणत्या जोडीची वजाबाकी आपल्याला वजाबाकी कोणत्या जोडीची वजाबाकी मधल्या 22 एवढी येते. कोणाची येते रे तर या ठिकाणी 25 मायनस जर 3 केलं ना तर 22 येते. म्हणजे 25 आणि 3 आपल्याला ही जोडी फिक्स झाली. या ठिकाणी चल कोणता आहे यम, इथे पण यम द्या, इथे पण यम द्या. आता विषय राहिला चिन्हांचा. आपण या ठिकाणी वजाबाकी केली याचा अर्थ भिन्न चिन्ह आहे. ओके, म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं द्यायचं, एक तर म्हणजे इथलं द्यावं लागेल. याचा अर्थ असा भिन्न चिन्ह म्हणजे इथे वजा तर असेल, इथे अधिक असेल, आणि इथे अधिक असेल, इथे वजा असेल. पण ते कशावरून ठरवूया, या ठिकाणी वजा चिन्ह आहे मधल्या पदाला, मग आपण या ठिकाणी मोठ्या पदाला वजा देऊया. भिन्न चिन्ह आहेत म्हणजे राहिलेल्या पदाला कोणतं असणार अधिक. अशा पद्धतीने आपल्याला जोडी भेटली वजा 25m अधिक 3m. आता हे कोणाच्या ऐवजी लिहायचं आपल्याला मधल्या पदाच्या ऐवजी, आणि म्हणून पहिलं पद 5m² तसंच लिहिला, वजा 25m हा घेतला, अधिक 3m लिहिला, आणि शेवटचं पद वजा 15 इक्वल टू 0. दोन जोड्या भेटल्या. कुठली कुठली जोडी भेटली पहा, 5m² इक्वल -25m. दोन जोड्या भेटल्या. आणि दुसरी आहे 3m वजा 15. पहिल्या जोडीतला कॉमन फॅक्टर कोणता निघतो, इथे m आहे, इथे m आहे, म्हणजे m तर फिक्स झाला. दुसरा इथे 5 आहे आणि 5 ला 25 ला भाग जातोय, म्हणजे 5m हा कॉमन घटक झाला. म्हणून इथे लिहूया आपण 5m. आता कॉमन नसलेला घटक कोणता, या 5m मधला 5m² मधला 5m काढला, याचा अर्थ काय राहिला आपल्याला m राहिला, म्हणून m आतमध्ये. 25m मधला m तर बाहेरच काढला, पण 25 मधलं 5 पण बाहेर काढलं. मग 5 पण बाहेर काढलं याचा अर्थ या ठिकाणी राहिले किती रे 5. हे 5 बाहेर काढलं म्हणजे 5 × 5 = 25, म्हणून या ठिकाणी हे वजा 5 ब्रॅकेट कंप्लीट. बघा 5 × 5 = 25 आलं,
त्याचबरोबर या ठिकाणी 5m या ठिकाणी पण आहे. ठीक आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर भेटला 5m आणि ब्रॅकेटमध्ये भेटला m-5. आता दुसऱ्याच्या बाबतीत पाहूया. इथे 3 आहे म्हणजे 3 5 15 या ठिकाणी होत आहे ना. म्हणजे इथे आपण 3 आहे ती काय करूया अधिक 3 आहे असे घेऊया. आता m काय दुसऱ्या पदामध्ये नाहीये म्हणून आपण इथे m तसाच लिहिला आणि हे 15 पण नाहीये परंतु 15 मधलं आपण 3 बाहेर काढलं ना म्हणजेच काय राहिले रे 5 त्रिक 15 म्हणजे 3 काढलं म्हणजे 3 5 15 म्हणून या ठिकाणी 5. इथे अधिक आहे इथे वजा आहे भिन्न चिन्ह आहे वजा देऊन टाका इक्वल टू 0 फिनिश. पुढे दोन कंस सेम आले दोन्हीपैकी एक कंस घ्या आणि म्हणून m-5 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5m अधिक 3 इक्वल टू 0. पुढे ब्रॅकेट काढून टाका म्हणून m-5 इक्वल टू 0 किंवा 5m प्लस 3 इक्वल टू 0. पुढे m ची किंमत काढायची m बरोबर हे 5 वजा आहे पलीकडे गेले झाले अधिक 5. पहिली m ची किंमत भेटली 5 दुसऱ्या m ची किंमत काय भेटते पाहूया 5m त्याच्या जागेवर इक्वल टू हे अधिक 3 पलीकडे नेले झाले वजा 3. परत m इक्वल टू हे वजा 3 त्याच्या जागेवर हे 5 गुणिले आहे भागिले झाले इकडे आणल्यावर. ठीक आहे म्हणून m ची किंमत भेटली आपल्याला -3/5 म्हणजेच m च्या दोन किमती भेटल्या एक भेटली 5 आणि दुसरी भेटली वजा 3/5. तर अशा रीतीने आपल्याला तिसरा आणि चौथा गणित झालं. पाचवा आणि सहावं लगेच बघूया. पाचवा आणि सहावं गणित या ठिकाणी बघूया. पाचवा आणि सहावं गणित थोडंसं डिफरंट दिलेलं आहे. 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 आहे. त्याचबरोबर 6x वजा 2/x इक्वल टू 1 आहे. म्हणजे छेद दिलेला आहे. आपण आतापर्यंत पाहिलेलं होतं की छेद नव्हता पण छेद ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला काय करायचं पहा. ज्यावेळी आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये जर छेद येत असेल तर तो छेद आपण घालवून टाकायचा. छेद घालवत असताना काय करायचं काय करावं लागेल छेद घालवायला तर छेद घालवण्यासाठी आपल्याला जो छेद आहे त्याच छेदाने प्रत्येक पदाला गुणायचं. बस एवढं लक्षात ठेवायचं. छेद ऑटोमॅटिक जातो. तर कसा पाहूया. मग या ठिकाणी आपल्याला 2x वर्ग आहे. मग मी काय करतो या ठिकाणी छेद आहे 2 म्हणून मी 2x वर्ग गुणिले 2 करतो बरं का. पुढे परत हे वजा 2x गुणिले 2 केलं. ओके परत अधिक 1/2 गुणिले 2 केलं. काय केलं याला 2 ने गुणलं याला 2 ने गुणलं 1/2 ला 2 ने गुणलं आणि हे बरोबर शून्य बिचारे एकटं तिकडे आहे त्याला बसू देत तसंच. ओके पुढे आता या ठिकाणी 2 गुणिले 2 2 दुने 4x आणि हा वर्ग तसाच. पुढे हे वजा तसंच हे 2 गुणिले 2 2 गुणिले 2 4 आणि हे x तसंच. ठीक आहे पुढे या ठिकाणचा ह्याचा गुणाकार करूया. हे 2 आणि हे 2 निघून गेले रे 2 1 2 आहे ना. मग राहिला काय रे फक्त 1 राहिला विचार. ओके आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 झालं. बघा सरळ रूप आपल्याला भेटलं 4x वर्ग वजा 4x अधिक 1. बघा परत एकदा चेक करूया आपण. 2x वर्ग 2 दुने 4x स्क्वेअर आला 2 गुणिले 2 2 2 4 आला आणि हा x तसाच लिहिला आणि हे 2 2 निघून गेले राहिला फक्त अंशाच्या ठिकाणी 1. तर हे सरळ रूप भेटला. तर या सरळ रूपामध्ये आपल्याला काय करायचंय नेहमीप्रमाणे पहिला पदाचा सहगुणक आणि शेवटचं जे पद आहे या दोन्हीचा गुणाकार करायचा. तर यांचा दोन्हीचा गुणाकार केला असता आपल्याला किती येतोय पहा. पहिल्या पदाचा सहगुणक आहे 4 या ठिकाणी 1 आहे म्हणजे इथे 4 घेऊया. 4 1 4 ना म्हणून इथे काय येते 4 1 4 आणि 2 गुणिले 2 4. आता ह्या दोन्हीच जोडीपैकी म्हणजे एक पेअर आपण शोधून काढूया. तर या ठिकाणी अधिक आहे कोणत्या दोन घटकांची बेरीज 4 येते तर 2 2 हे काय कोण पण सांगितलंय ना म्हणून या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2. आता इथे पुढे काय x चल आहे म्हणून इथे x लिहिला इथे x लिहिला. ठीक आहे चिन्ह कोणती दिला आपण बेरीज केली याचा अर्थ समान चिन्ह असणार. इथे कोणता आहे वजा म्हणून इथे वजा. ठीक आहे हे नवीन घालवलेली जोड आपल्याला कोणाच्या ऐवजी लिहायची आहे मधल्या पदाच्या ऐवजी. मधलं पद कोणतं आहे तर बघा 4x आहे म्हणून या ठिकाणी 4x वर्ग तसाच लिहिला. परत हे वजा 2x लिहिला परत हे वजा 2x लिहिला आणि हे अधिक 1 तसंच इक्वल टू 0. पुढे दोन जोड्या भेटल्या आपल्याला कोणकोणती 4x वर्ग आणि वजा 2x.
त्याचबरोबर वजा 2x अधिक 1. ओके, यामधला कॉमन घटक कोणता निघतोय पहा. तर यामधला कॉमन घटक आपल्याला कोणता निघतोय, तर इथे आपल्याला 4 म्हणजे इथे आपण लिहूया 4 x स्क्वेअर इक्वल टू 2 गुणिले x गुणिले x. ओके, विस्तारित लिहिलं. याचं लिहूया आपण 2x म्हणजे 2 गुणिले x म्हणजे भेटला हा एक घटक आणि हा नाही आणि हा x आहे. म्हणजे 2x कॉमन भेटला, तो बाहेर काढला आपण ब्रॅकेट मध्ये ठेवूया. हे 2x राहिला, हे वजा चिन्ह तसंच, आणि या ठिकाणी काय राहिलं रे, काहीच नाही राहिला. आणि काहीच नसतो त्यावेळी किती असतो रे, 1. याच्यामध्ये काहीच नाही ना, याच्यामध्ये कॉमन म्हणजे डिफरंट फॅक्टरच नाही राहिला, म्हणून ज्यावेळी नसतो त्यावेळी कोण असतो, 1 असतो. पुढं दुसऱ्या जोडीमध्ये आपण पाहूया. या ठिकाणी आहे 2x आणि अधिक 1. तर ह्या 2x आणि अधिक 1 मध्ये पण कोण कॉमन दिसत नाहीये मला, आणि ज्यावेळी नसतो त्यावेळी कोण असतो, 1 असतो, है ना. आणि म्हणून या ठिकाणी आपण वजा 1 घेऊया. हा वजा आहे ना, इथे वजा आहे. आता हे वजा आणि हे अधिक ब्रॅकेट मध्ये आपल्याला आहे असंच लिहायला लागेल 2x अधिक 1, होय ना, कारण यातला कॉमन फॅक्टर आपण 1 काढलाय. आता या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला काय करायला लागेल रे, हे वजा आहे हे अधिक आहे, म्हणजे इथं चिन्ह कसं असणार रे, वजा अधिक वजा, कारण भिन्न चिन्ह आहे ना, म्हणजे इथं वजाचे चिन्ह येणार. वजा चिन्ह आलं किंवा हे वजा आहे म्हणजे पुढे प्रत्येक पदाचं चिन्ह चेंज होतं, म्हणून अधिकचं आलं वजा आणि बरोबर 0. तसंच आपल्याला दोन्ही ब्रॅकेट सेम दिसले. यस, दोन्ही पैकी एक ब्रॅकेट घ्या, म्हणून इथे लिहूया आपण 2x वजा 1, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2x वजा 1, 2x वजा 1 परत 2x, हा 2x वजा 1 आणि हा 2x वजा 1 इक्वल टू 0. पुढे काय करायला लागतं आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट काढून टाकूया आणि म्हणून 2x वजा 1 इक्वल टू 0 किंवा 2x वजा 1 इक्वल टू 0. पुढं 2x त्याच्या जागेवर ठेवूया इक्वल टू हे वजा 1 पलीकडे नेले झाले अधिक 1. इथे पण 2x त्याच्या जागेवर ठेवूया, या ठिकाणी वजा 1 आहे पलीकडे गेले झाले अधिक 1. परत x त्याच्या जागेवर ठेवूया, हे 1 तसंच ठेवलं आणि हे 2 भागिले झालं इकडे. परत x इक्वल टू हे तसंच ठेवलं आणि 2 इकडे आल्यावर भागिले झालं. म्हणजे x च्या दोन्ही बाजूच्या आपल्याला किमती ज्या भेटल्या त्या दोन्ही किमती किती भेटल्या रे, 1/2 आणि 1/2. अशा रीतीने आपल्याला हे 5 नंबरचं गणित सुटेल. 6 नंबरचं गणित, तर पहा या ठिकाणी सुद्धा छेद दिलेला आहे. 6x वजा 2/x इक्वल टू 1. या ठिकाणी सुद्धा आपल्याला छेद घालवायचा आहे, म्हणून काय करूया, या x ने सगळ्या पदाला आपण गुणून टाकूया. म्हणून इथे लिहितो मी 6x हे गुणिले x वजा 2/x गुणिले x इक्वल टू 1 गुणिले x. लिहिलं. पुढं आता आपल्याला काय करायला लागतंय पहा, गुणाकार करून टाकू. काय होतं बघा, 6x गुणिले x म्हणजे 6x चा वर्ग. हे वजा चिन्ह तसंच, हे x आणि हे x निघून गेले, राहिले फक्त 2 इक्वल टू हे 1 गुणिले x म्हणजेच काय असतं रे, x असतो. परंतु आपल्याला x पलीकडे आहे तो अलीकडे घ्यायला लागेल ना, सिक्वेन्स असते ना कोणती, x वर्ग अधिक bx अधिक c, यानुसार आपण लिहून घेऊया. मग काय होईल पहा, 6x वर्ग त्याच्या जागेवर हे x पलीकडनं अलीकडे आणले झाले वजा x आणि हे वजा 2 तसेच इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला हे सरळ आणि साधं रूप मिळालं. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या पदाचा सहगुणक आणि शेवटचे पद या दोन्हींचा गुणाकार करा. म्हणून 6 गुणिले 2 झाले 12. 12चे आपण अवयव पाडूया. काय काय होतात, 6 गुणिले 2 12 एके 12, परत 3 गुणिले 4 3 चौक 12, अजून काय रे. ओके, आता या तिन्ही पैकी एक जोड आपण कोणती घ्यायची, तर इथे पाहूया. इथे वजा आहे, कोणत्या दोन संख्यांची वजाबाकी, इथे नाही म्हणजे 1 आहे. कोणत्या दोन संख्यांची वजाबाकी 1 येते बघा बरं. 6 2 ची वजाबाकी येत नाही, 3 4 ची वजाबाकी 1 येते. मग 3 आणि 4 आपण घेऊया, म्हणून इथे 3 घेतलं, इथे 4 घेतलं. सहगुणक कोणता आहे, सॉरी चल आहे x, म्हणून या ठिकाणी पण x घेतला. ही दोन जोडी आपली फिक्स झाली. तर पुढे काय करायचं आपल्याला, तर या ठिकाणी चिन्हांचा विचार केला पाहिजे.
वजाबाकी केली याचा अर्थ दोन्ही चिन्ह कशी असणार, भिन्न असणार. म्हणजे वजाबाकी केली म्हणजे दोन्ही चिन्ह भिन्न असणार याचा अर्थ या ठिकाणी वजा आणि अधिक किंवा वजा. इथे कोणता आहे, वजा आहे, म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येला चिन्ह वजा देऊया आणि छोट्या संख्येला आपण अधिक चिन्ह देऊया. आता आपल्याला संख्या भेटली ती 3x आणि वजा 4x. ही 3x आणि वजा 4x आपण कुणाच्या ऐवजी घेऊया, मधल्या पदाच्या ऐवजी, आणि म्हणून पहिलं पद तसंच लिहूया. 1x च्या ऐवजी घेऊया 3x म्हणून अधिक 3x. त्याचबरोबर हे वजा 4x घेऊया आणि शेवटचं पद वजा 2 तसंच इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपल्याला दोन ग्रुप करूया. म्हणजेच कोणता, तर हा एक घटक आणि हा एक घटक, हे दोन ग्रुप भेटले. पहिल्या ग्रुप मध्ये आपण कॉमन फॅक्टर फाइंड करूया. तर काय काय येतोय बघूया आधी. तर इथे 6x वर्ग आहे, मग 7 इथे 3 आहे, म्हणजे 7 आपल्याला 3 बाहेर पडतंय. विस्तारित जर घेतला तर आपण काय होतोय, 6x वर्ग इक्वल टू 3 गुणिले 2 गुणिले x गुणिले x. ठीक आहे. आणि हे इथे राहिले फक्त 3x, 3 गुणिले x. हा एक 3 भेटला आणि हा एक x भेटला. म्हणजे कॉमन घटक कोणता भेटला आपल्याला, तर 3x कॉमन भेटला. आता 3x जर कॉमन भेटला असेल तर तो कंसाच्या बाहेर लिहूया आणि कंसामध्ये काय काय राहिला, पहिल्यामध्ये 2x राहिला. हे अधिक तसंच या ठिकाणी काहीच नाही राहिलं. मग काहीच नाही राहिले त्यावेळी किती असतो, 1 असतो, म्हणून या ठिकाणी 1 लिहूया. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता पुढच्या मध्ये आपल्याला काय करायचंय बघा, 4x आणि 2 याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता निघतोय, तर बघा 4x याचा अर्थ 2 गुणिले 2 गुणिले 4 आणि ह्या 2 चा अर्थ 2च ना, त्याला काही विषयच नाही. म्हणून हा 2 हा जो भाग आहे तो आपल्याला कॉमन भेटला, म्हणून हे वजा तसंच लिहूया, इथे 2 लिहूया. आता 4x मधून 2 गेलं, राहिले काय रे, सॉरी इथे x आहे, 4x मधून 2 गेलं, राहिले काय रे, 2x राहिलं, म्हणून ब्रॅकेट मध्ये आपण 2x घेऊया. त्याचबरोबर ब्रॅकेट मध्ये 2x घेतल्यावर इथं काहीच नाहीये ना, म्हणजे ज्यावेळी इथं काहीच नसतं त्यावेळी किती असतो, 1 असतो. ब्रॅकेट कंप्लीट. बिफोर दॅट चिन्ह कोणतं आपल्याला द्यायचं आहे, तर या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी वजा आहे, समान चिन्ह आहे, बेरीज देऊन टाका आणि म्हणून या ठिकाणी अधिक इक्वल टू 0. तर अशा रीतीने आपले दोन्ही कंस सारखे आले. दोन्ही कंस सारखे आले की त्या दोन्ही पैकी आपल्याला एक कंस घ्यायचा आणि म्हणून आपण लिहून टाकूया या ठिकाणी 2x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये कंसाच्या बाहेरील पदे घेऊया, म्हणून 3x वजा 2 इक्वल टू 0. पुढची स्टेप काय करायची, आपल्याला कंस काढून टाकायचं. कंस काढून टाकायचं म्हणजेच आहे असं लिहायला लागेल आपल्याला 2x अधिक 1 इक्वल टू 0 किंवा 3x वजा 2 इक्वल टू 0. पुढे हे x 2x त्याच्या जागेवर करूया, इक्वल टू हे 1 पलीकडे गेले झाले अधिक, सॉरी अधिक झाले पलीकडे वजा 1. ठीक आहे, इथे झाले वजा 1. त्याचबरोबर या ठिकाणी 3x त्याच्या जागेवर इक्वल टू हे 2 वजा आहे पलीकडे गेल्यावर झाले फक्त 2, म्हणजेच अधिक 2 झाले. परत x ची किंमत काढायची, म्हणून x इक्वल टू हे -1 आणि हे 2 गुणिले आहे, इकडे आले भागिले झाले, म्हणून x ची पहिली उकल आपल्याला भेटली वजा 1/2. आता दुसऱ्या ठिकाणी x त्याच्या जागेवर हे 2 पण त्या ठिकाणी आणि 3 गुणिले आहे, इकडे आले झाले भागिले, म्हणून दुसऱ्या x ची किंमत आपल्याला भेटली 2/3. अशा रीतीने आपल्याला x च्या 2 किमती भेटल्या. त्या कोणकोणत्या, तर पहिली आहे वजा 1/2 आणि दुसरी आहे 2/3. तर अशा रीतीने आपल्याला अवयव पद्धतीने 2.2 या सराव संचामधील गणित सोडवायचे आहेत.